सामन्याला सुरुवात होते. एक ग्रुप मधून पहिला सामना राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना पहिला चेंडू सिद्धू. पहिल्या चेंडूवरती कव्हर आणि पॉइंटच्या वरून चेंडूला येथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. वेलकम चौकार. दणक्यात सुरुवात इथे पहिल्या चेंडूवरती झाली आहे. प्रज्वलला इथे मात्र थोडासा रूम दिला सिद्धूने. मात्र या सिद्धूच्या गोलंदाजीवरती माफ करा साहिलच्या गोलंदाजीवरती येथे मात्र सुंदर असा चौकाराने येथे स्वागत केलंय. पाहूया पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा रूम जरूर दिला होता मात्र चेंडू खेळण्याच्या कक्षेमधला आहे. चेंडू येते मात्र डॉट. कमबॅक केलं गोलंदाजाने. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळणार का? समोर फलंदाज प्रज्वल. प्रज्वलने इथे मात्र उडवलाय डीप मिड विकेट. सीमारेषा बाहेर जातोय. षटकार षटकार षटकार. अप्रतिम स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येथे षटकार येतोय. धावसंख्येमध्ये होते बदल. धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. अप्रतिम येथे स्ट्रोक लगावला गेलाय. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होतं. कनेक्शन अगदी प्रॉपर होतं या चेंडूवरती. धावसंख्या 6 ने येथे वाढते. 10 वरती पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. पुढे चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत असताना इथे मात्र फलंदाज वेगळं काही करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बीट झालाय. चेंडू येते मात्र डॉट. 10 धावा धावफलकावरती. धावसंख्या स्थिर आहे. हॅलो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र हवेत. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र अप्रतिम झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. प्रज्वल बाद झाल्यानंतर 1 डाऊन बॅटर केतन येथे मैदानावरती आलाय. पाहूया केतन कडून कामगिरी कशा प्रकारची होते. डावकऱ्या हाताचा फलंदाज केतन. केतनला सुद्धा आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहत असतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चला जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. टाइम लावलेला आहे. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सुंदर सुंदर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. BCC 3 वेळा आयोजित स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मृती चषक 2025 एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी खऱ्या अर्थानं उपस्थिती दर्शवली होती. सन्माननीय दिलीपजी नंदकुमार पाटील सरपंच कुरकुंडी कोलटिंबी ग्रामपंचायत, त्यानंतर नंदनजी पाटील, अमोलजी पाटील, राजूजी संगीताताई राजू प्रभाळे यांनी येथे उपस्थिती दर्शवली होती आणि इतर मान्यवर मंडळींनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवली होती. या सामन्याकडे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय,
पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, एक गडी बाद, 10 धावा. मंथन डाकी स्ट्राइक एंड वरती. बघूया मंथन कडून कामगिरी. मंथनचा पहिला फटका मंथन कडून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू येथे मात्र हाडलेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बघूया चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. पूल मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स मात्र या चेंडूला मिळालाय. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय सिद्धेश पाटील. चांगली सुरुवात या षटकामध्ये, पण पहिल्या षटकामध्ये प्रज्वलने चांगली सुरुवात केली होती, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रज्वल बाद झाला होता. झेलबादच्या रूपात तो इथे बाद झाला होता. बघूया चेंडूवरती मंथनने खेळलेला फटका मिडॉनच्या दिशेने, लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक साहिल या चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. जाखमाता परुपाडा हा संघ सुद्धा गेल्या काही मोसमांमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स करतायत, कारण जाखमाता परुपाडा संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आपण पाहत असतो. हर्षल बबलू सारखा चांगला खेळाडू त्यांच्या ताफ्यामध्ये आहे. केतन स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज सिद्धेश ह्या चेंडूवरती मात्र सुंदररित्या चेंडूला पुल केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून येईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. सर्कल मध्ये जास्त पोझिशन आहे, सर्कलच्या बाहेर कमी आहे. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र मोठा फटका. धावसंख्या 6 ने येथे वाढेल, 17 वरती पोहोचली आहे. जबरदस्त केतनच्या बॅट मधून येथे षटकार आलाय. पुढील चेंडू, आणखीन एक खराब चेंडू, आणि या खराब चेंडूचा खरपूस समाचार. मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय. केतनच्या बॅट मधून दुसरा ब्रँडेड षटकार. षटकार, आणखीन एक 3 इन अ रो. 3 चेंडूवरती 3 षटकार केतनच्या बॅट मधून आले. या स्पर्धेमधला दुसरा खेळाडू ठरलाय लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणारा. धावसंख्या पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, 1 गडी बाद. शिव बहाशिवरे. जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम येथे स्ट्रोक केतनच्या बॅट मधून येथे निघालेत. तिसऱ्या षटकासाठी आलाय, माफ करा, जितेंद्र नाईक गोलंदाजी मार्क वरती सज्ज. जितेंद्र जर्सी नंबर 20 जितेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. बघूया जितेंद्रचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती उलट्या हाताने फटका. डीप पॉइंट मधून येईल चेंडू सीमारेषा पार. चौकार. मंथन डाकीची आता मात्र बॅट बोलायला लागली आहे, कारण मागील षटकामध्ये 2 चेंडूवरती लेंथ बॉल वरती मात्र थोडासा तो स्ट्रगल करताना आपण पाहिला, कारण दोन्ही चेंडू त्याला नक्कीच बीट करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं होतं. त्यानंतर एक सिंगल धाव काढून नॉन स्ट्राइक एंड वरती गेला. केतनचा त्याने गेम पाहिला आणि त्यानंतर येथे मात्र
चांगली सुरुवात, चेंडूला कनेक्शन प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट मधून येईल चेंडू सीमारेषा पार, षटकार. बॅकफुटला जाऊन येथे मात्र फलंदाजांनी सुंदररित्या षटकार ठोकलाय. धावसंख्या 6 ने वाढलेली 39 पर्यंत पोहोचली आहे. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात दोन्ही बॅटर्स कडून, येथे मात्र चांगली पार्टनरशिप. 39 धावा धावफलकावरती, 29 धावांची पार्टनरशिप येथे बनवली आहे. ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी पायामध्ये जरूर टाकला होता चेंडू, परंतु येथे ओव्हरपिच बनवून येथे लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या पोहोचली 45 पर्यंत. शिवरे इथे मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतायत. गाडी थेट अलिबाग वडखळ रस्त्यावरून मात्र ती समृद्धी एक्सप्रेस कडे रवाना झाली आहे. चांगली बॅटिंग, पाहूया चेंडू. आणखीन एक मोठा फटका, बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल येतोय षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. या स्पर्धेमधला तिसरा फलंदाज ठरलाय लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकण्याची किमया करणारा. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या पोहोचली 51 पर्यंत. कारण हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे. कारण मागील स्पर्धा खारेपाट चॅम्पियन लीग झाली होती, त्यामध्ये मंथन सुद्धा खेळला होता, त्यामुळे खेळपट्टीचा इथे चांगला अंदाज आहे. चौथा, व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय मंथन डाकी. गेल्या 2-3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं मंथनने मात्र मागे वळून अजिबात पाहिलेलं नाहीये. आपला परफॉर्मन्स अधिकच चांगला करत अनेक स्पर्धा त्याने खऱ्या अर्थानं अक्षरशः गाजवल्यात. PMP ट्रॉफी असेल, त्यानंतर इतर ट्रॉफी सुद्धा त्याने खऱ्या अर्थानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, गोलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं गाजवल्यात. बघूया पुढील चेंडू. आणखीन एक 5वा, 5 चेंडूवरती 5 षटकार येथे मात्र ठोकलेत. तब्बल 34 धावा या षटकामध्ये. काय कमालीची बॅटिंग. dreamscricket.in वरती सुद्धा येथे कमालीची बॅटिंग तुम्ही नक्कीच पाहू शकाल. तब्बल 34 धावा या षटकामध्ये ठोकल्यात. काऊ कॉर्नर सीमारेषा बाहेर येथे षटकार जातोय. षटक क्रमांक 30 पूर्ण झालाय. 63 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शिवरे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे, मात्र येथे फलंदाज बीट जरूर झाले होते. मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूला आडवेपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळाली आहे. धावसंख्या 64 धावा. शेवटचं षटक आहे. 64, 64 धावा धावफलकावरती मंथन. 6 चेंडूवरती 6 षटकार मंथन डाकीच्या बॅट मधून. कारण मागील षटकामध्ये त्याने 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते. या मोसमातील आपल्या विभागातील पहिला खेळाडू ठरलाय ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची किमया साकारली आहे. अगोदरच्या षटकामध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकले होते आणि या चेंडूवरती सुद्धा येथे षटकार येतोय. मंथन खेळतोय वैयक्तिक 41 धावांवरती. कमालीची बॅटिंग, जबरदस्त इथे स्ट्रोक अक्षयच्या गोलंदाजीवरती. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर फटका. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला कोणताही चान्स नाहीये. वेलकम 4 येतोय शिवरे. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 4 ने वाढेल. 74 रन्स, 74 धावा.
74 रन्स. 45 धावांवरती खेळतोय. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मंथन डाकीचा आहे ते मात्र शो मैदानावरती पाहायला मिळतोय. हायलाइट्स पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर. पंचांनी इशारा नो बॉलचा दिलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. पंच म्हणून काम पाहतायत राजेश पाटील सर, शरद पाटील सर. चांगली कामगिरी मंथन कडून. फ्री हिट बॉल, फ्री हिट बॉल वरती आलाय. स्वीप शॉटचा भेदक आक्रमक षटकार. 50 धावा पूर्ण मंथन डाकीच्या बॅट मधून. 51 धावांवरती. चला बॅट दाखवा मंथन डाके. अप्रतिम फटकेबाजी. 2 चौकार आणि तब्बल 7 षटकारांनी येथे मात्र त्याने पारी सजवली आहे. स्विच हिट उलट्या हाताने येतोय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. काय मैदानावरती घडतंय? मैदानावरती एकच घडतंय, कारण इथे हायलाइट चालू आहे असं चित्र पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना आहे सागरी गणेश थळ विरुद्ध जय हनुमान मिळखतकार. चला दोन्ही संघांचे संघनायक प्लीज टॉस साठी यायचं आहे. सागरी गणेश थळ विरुद्ध जय हनुमान मिळखतकार. आणखीन एक मोठा फटका, दर्जेदार स्ट्रोक. मंथन डाकीचा मैदानावरती शो पाहायला मिळतोय. तब्बल 8वा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. 4 षटकांमध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत. 91 धावा. जिंकण्यासाठी 92 धावांचं टार्गेट असणार आहे. हितेश पहिल्या 2 चेंडूवरती मंथन थोडासा स्ट्रगल करताना दिसला, परंतु त्यानंतर मात्र त्याने विध्वंस करणारी, तोडफोड करणारी फलंदाजी येथे मात्र केली आहे. 61 धावांवरती येथे नाबाद राहिला. 8 6 आणि 3 खणखणीत असे चौकार त्याने ठोकलेत. 92 धावांचं येथे मात्र टार्गेट जाखमाता परुपाडा संघासमोर. पाहूया 92 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करतायत. सामन्यामध्ये येथे मात्र रंगतता पाहायला मिळणार का की एकतर्फी सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी येथे मात्र सागरी गणेश थर्ड संघाचा संघनायक तसेच जय हनुमान मिळखतकार संघाचा संघनायक कृपया प्लीज टॉस साठी यायचं आहे. यानंतरचं समालोचन करतील सूरजजी थळे. एक चांगलं समालोचन करतायत. प्रयत्न त्यांच्याकडून नक्कीच चांगल्या रीतीने होत आहे. तर ओव्हर टू यू सूरज. धन्यवाद. धन्यवाद सौरभ सर. नक्कीच होल्टोय सामना क्रमांक 4 आपण अनुभवत आहात, पाहत आहात. स्वर्गीय गंगाधर पाटील स्मृती चषक बालवीरा क्रिकेट क्लब तिनविरा आयोजित हे सामने. दिवस असेल पहिला. दिवस असेल पहिला. सामना असेल चौथा. सामना रंगला जातोय तो म्हणजे जाखमाता परुरपाडा आणि शिवबा हशिवरे या दोन्ही संघादरम्यान. परुरपाडाकडे जरी नाणेफेकीचा कौल नशिबाची साथ मिळाली असेल तरी दमखम जी दाखवली गेली आहे ती शिवबा हशिवरे संघाच्या मंथन आणि प्रज्वल याने. एवढ्या धाव फलकावर लागल्यात की गोलंदाजांना पूर्ण वाव असेल. तब्बल 91 धावा धाव फलकावर 4 षटकामध्ये आणि 92 धावांचं लक्ष्य. 4 षटकामध्ये 51 धावा 91 धावा होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. पण BCCI तिनविराचं मैदान, कारण जी खेळपट्टी आहे ना, खेळपट्टीवर चेंडू आहे हा क्रिकेटचा चेंडू नाही तर फुटबॉलचा चेंडू समान तो चेंडू दिसतोय फलंदाजाला. एवढी सुरेख खेळपट्टी आहे मित्रांनो. आपण पाहत असता मोठ्या मोठ्या मॅचेस बघत असतात, 1 लाख 2 लाख 4 लाख, पण तिथे सुद्धा खेळपट्टी असते ती केव्हा केव्हा सिमेंटची असते. सिमेंटची खेळपट्टीचा सांगायचं झालं तर अनियमित बाउन्स असतो, त्यामुळे ना ती फलंदाजांना साथ देत ना ती गोलंदाजांना. मात्र
मातीची खेळपट्टी असते ती दोघांनाही समान समान तेवढी साथ देत असते. एक तर पूर्ण खेळपट्टी आणि बाउन्स असतो तो नियमित आहे. एवढी खेळपट्टी करताना मेहनत घेतली आहे BCC तिनविरा, मनोज पाटील आणि सर्वच सहकारी. खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे या संघाचं. नक्कीच जय हनुमान मिळकतकार संघाचा कर्णधार इथे हजर झालाय. माझा आवाज सागरी गणेश थळ संघाचा कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे यायचं आहे, कारण याचा पुढचा सामना आपला असणार आहे आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस बॉक्सकडे आपली पावलं आपण वळवायची आहेत. जास्त वेळ दवडायचा नाही, कारण मिळकतकार संघाचा कर्णधार आपली वाट पाहत आहे. ब्याण्णव धावांचं भलं मोठं आव्हान. गोलंदाजाचे नाव थोडं कळलं तर बरं होईल, कारण आपण ऑनलाईन यूट्यूब लाईव्ह आपण मॅचेस पाहत आहोत. नक्कीच गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं तर बरं होईल. भूषण नक्कीच अनुभवी गोलंदाज वाटतायत. आपल्या गोलंदाजीने कमाल दाखवेल, कारण 91-92 धावांचं आव्हान समोर आहे. पण मात्र माफक धाव संख्या आहे. चेंडू फक्त 6 डिक्लेअर करायचे आहेत चांगले, आणि गोलंदाजाला ते माहीत आहे आणि स्विंगिंग गोलंदाजीची अनुभव दिसतोय. एक रन घेतले आणि नंतर वीरेंद्र आणि आता आऊट झाला कोण? वीरेंद्र आउट झाला. वीरेंद्र आऊट झाला. हां, त्याच्या आउट झाला. गावा घे पहिले. आणि वीरेंद्र आऊट झाला. खूप खूप मोठी धावसंख्या रचायची आहे आणि फटके तर मारावे लागतील. पॉवर प्ले असेल, जास्तीत जास्त धावा जावा लागतील. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. पण गोलंदाज भूषण याच्यात कमालीचा अनुभव जाणवतोय. स्विंगिंग गोलंदाजी करतोय. टप्पापर्यंत चेंडू केव्हा आत येतोय केव्हा बाहेर जातोय फलंदाजाला कळत नाही. पाहूया पुढच्या चेंडूवर सामना कसा करेल फलंदाज. सचिन जोशी. सचिन, आता कोणती दयामया या अनुभवाला दाखवली गेली नाही आहे आणि अनुभवावर आधी राज्य गाजवलंय तो फलंदाज सचिन याने. षटकार, एक उत्तुंग षटकार, मिड विकेटच्या दिशेने येणारा हा फटका नक्कीच एक आशा पल्लवित करणारा असू शकतो परहुरपाडा संघाच्या. खोलात टाकलेला चेंडू अपधारली इथे पाहू शकता तुम्ही. फलंदाजाचं म्हणत गोलंदाजी चुणूक आहे गोलंदाजी करण्याची, ती पहा. अनुभव हा पूर्णपणे ओतप्रोत भरला आहे गोलंदाज भूषणकडे. कसा सामना करेल पुढच्या चेंडूचा सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्विंगिंग मारा. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय आणि चेंडू निर्धाव येतोय. फलंदाज मात्र अडचणीत आणि दबावात. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि फक्त 2 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. दिशा अशी हेरली आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. धावून 2 धावा. आम्ही आशा सोडणार नाही. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या दर्जाचं होते परहुरपाडा संघाचं. ज्याची अपेक्षा होती तेच घडलं. पहिल्या षटकाची धाव संख्या फक्त धाव फलकावर लागली ती 9 आणि 92 धावा. आणि सांगायचं झालं जर परहुरपाडा संघासाठी तुम्ही पण फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर येणार जे मंथन डाकीचं वादळ होतं त्यामध्ये तुम्ही निश्चय नाबूद झालात. जर तुमच्यात दमखम असेल, तुमच्या धमन्यामध्ये रक्त जर सळसळणारा असेल तर तुम्ही सुद्धा ह्या धावसंख्येला गवसणी घालू शकता, कारण मैदान हे BCC तिनविरा संघाचं आहे. आउटफुल तेज आहे. गोलंदाजाचं नाव
नक्कीच अक्षय सामोरा जातोय प्रज्वलला, राईट आर्म ओव्हर द विकेट, तेच तरार मारा असेल, कोणती शंका नाही. 9 धावा धावफलकावर लागल्यात आणि 92 धावांच्या लक्ष्याला गवसणी घालायचे आहे. ऑफ साइडला खूपच टाकलेला बाहेर चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चूक होतोय. एक नाही तर जवळ तब्बल 2 धावा या पळून काढल्या जात आहेत. अक्षयच्या बॅटमधून येणाऱ्या ह्या 2 धावा षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. ज्याप्रमाणे मंथननी खेळी केली तशीच खेळी अक्षय किंवा सचिनला इथे करावी लागेल, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, स्वतःसाठी सुद्धा. हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिले तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर करतोय, मंथन कव्हर करतोय, फक्त धाव घेतली जाते ती एक आणि फलंदाज स्ट्राईक चेंज करतोय. आता मात्र सचिन सामना करेल प्रज्वलचा. हा निगेटिव्ह स्वरूपाची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, मात्र फलंदाज धूर्त आहे. सचिन 1 नंबरची जर्सी परिधान केली आणि 1 नंबर शॉट मारला गेला आहे. फाईन लेगेच्या दिशेने येणारा हा उत्तुंग षटकार, असेच फटके त्यांना मारावे लागतील तरच 92 धावांचं शिखर आपण पार करू शकता. परूरपाडा संघ, विशेष करून सचिनकडून अपेक्षा आहे आपल्या संघाला काही दैदिप्यमान खेळी आपण इथे खेळावी. हा तसाच खेळण्याचा प्रयत्न, स्मितहास्य दिसतोय फलंदाजाच्या चेहऱ्यावर, कारण एक चांगला चेंडू होता, आपण तिथे नाही मारू शकत. गोलंदाजाने सुद्धा दाखवून दिलं की प्रत्येक चेंडू तिथे तू मला फेकून देऊ शकत नाही, कारण माझ्यामध्ये सुद्धा दमखम आहे. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, भूषण कॅच घेण्याच्या प्रयत्नात मात्र सपशेल फेल होत आहेत. प्रज्वल मते 13 चेंडू आणि तब्बल 73 धावांची गरज. टप्पा पुढे टाकला जातोय, चेंडू पडून थोडासा आउट स्विंग होतोय आणि अक्षय मात्र फक्त बघत बसतोय त्या चेंडूकडे निर्धाव जाताना, निराश आणि हताश नजरेने. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्यात 10, एकूण 19 धावा धाव फलकावर लागल्या असताना गोलंदाज येतोय जयेश, कोणताही फटका मारून देणार नाही या निर्धाराने. पाहूया ज्याप्रमाणे भूषणने केली गोलंदाजी, ज्याप्रमाणे प्रज्वलने केली, त्याप्रमाणे जयेश करतोय का? काही रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतात का सचिन? आणि अक्षयची ही जोडी 12 चेंडू 73 धावा, प्रत्येक चेंडू षटकार फेकायचा आहे, षटकार मारायचा आहे. गोल्डन स्वरूपाचा चेंडू आणि पहिला षटकार आला आहे का? 11 चेंडू नाही, अरे वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. वाटलं होतं की चेंडू लिहिलं या सीमारेषेबाहेर जाईल, मात्र क्षेत्ररक्षक खूपच चांगल्या दर्जाचा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच दर्जाचं त्यांनी केलं आणि 5 धावा वाचवल्या. जयेश मात्र दबावात गेला असता, कारण कोणत्याही गोलंदाजाला वाटत नाही की आपल्याला असं लिहिलंय कोणी फेकून द्यावं बाहेर. पुढे टाकलेला चेंडू खरंच खूपच वाईट चेंडू, निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर मारून देणार नाही ह्या निर्धाराने टाकलेला चेंडू, पण चेंडू येतोय अवांतर. वाईट स्वरूपाने 1 धाव मात्र पोठडीत मिळतोय ती परूरपाडा संघाच्या. हा यॉर्कर टाकलेला चेंडू आला.
नक्कीच सागरी गणेश स्थळ आणि जय हनुमान मिळखत खाल या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल घेतला जात आहे. नाणेफेकीचा कौल घेत आहेत श्री सुदेशजी साखरे सर आणि ह्या मैदानाचा आत्मा मी म्हणेन मनोज पाटील यांच्या रूपाने. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्सकडे वळायचा आहे. जय हनुमान मिळखत खार आणि सागरी गणेश स्थळ सामना क्रमांक 4 पहिल्या फेरीचा हा चौथा सामना. दोन्ही कर्णधारांनी आपले संघ तयारीत ठेवायचे आहेत. मंडळी जास्त वेळ दवडायचा नाही. सामना संपल्यानंतर जयेशचा हा चेंडू दिशा हेरली आहे ती कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने जाणारा हा दणदणीत खणखणीत चौकार. जास्त काही फरक पडत नाही दोन्ही संघांना मी म्हणेन, कारण खूपच मोठी धावसंख्या उभारली होती ती शिवरे संघाने. आणि बॉडी लँग्वेज आपण सांगू शकता हशिवरे संघाची किंवा फलंदाजी करणाऱ्या परूरपाडा संघाची. मॅच फक्त ही औपचारिकता नाही हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र प्रज्वल तिथे कोणतीच चूक करणार नाही. लॉंग ऑनच्या दिशेने येणाऱ्या हा चेंडू आपल्या हातात त्यांनी अलगत घेतला आणि त्या चुंबन घेतला आणि जयेशकडे ते फेकून दिलं. फलंदाज मात्र हताश निराश नजर घेऊन पॅव्हलियनकडे परतताना. साहिलची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो जितेंद्र. का मोठे फटके मारून वाहवा मिळेल आपल्या रसिक प्रेक्षकांची. फटका सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कव्हरच्या दिशेने जाणारा हा चेंडू चांगला बॅटवरती आला होता. फक्त धाव मिळते ती एका धावेने कोणत्याही संघाला कुठलाही फरक पडत नाही. सामना थोडा एका बाजूने झुकला आहे, वळला आहे. फक्त औपचारिकता आणि औपचारिकताच बाकी राहिली आहे मी म्हणेन. बॉलर नेम नक्कीच शिवरे संघाकडून काहीतरी उद्योन्मुख गोलंदाजी करण्याचा चान्स असं मला वाटतोय. योग येतोय आणि नो चेंडू येते. अवांतर धाव सुद्धा येतो आणि फ्री हिटची घंटा वाजली आहे. या फ्री हिटच्या चेंडू वरती षटकार येऊ शकतो का? नाही, चेंडू सुरेख आहे कारण गोलंदाज तेवढ्या ताकदीचा आणि हुशार आहे. चेंडू पडल्यानंतर खूप आतमध्ये येतोय. ज्याप्रमाणे स्पिनिंग गोलंदाजी केली जाते त्याप्रमाणे हा स्विंगिंग गोलंदाजी करतोय तो गोलंदाज योग. आता मात्र चेंडू सरळ होता. टप्पा पडल्यानंतर दिशा हेरली होती. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. फक्त धाव मिळते 1. हा सुरेख गोलंदाजी योगची. थोडा स्पीड वाढवला जातोय. जसं षटक संपते तसंच त्यातला स्पीड आपल्याला दिसून येतोय योगमधील. आणि त्याच्या समोर खूप मोठं भविष्य पडलंय. मला वाटतं करिअर खूप पडलंय कारण चान्स दिला जाते संघाकडून. पुढील सामन्यासाठी तयार होण्यासाठी मोठमोठ्या खेळाडूंना सामोरे जाण्यासाठी कर्णधाराचं कर्तव्य असतं की आपले खेळाडू तयार झालेत. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच आत येतोय. बॅटची चेंडू घेतोय. चेंडू फक्त गरंगळतोय जागच्या जागी. 1 धावेनी दोन्ही फलंदाज आपले स्ट्राईक चेंज करतायत.
सुरेख चेंडू होता, मात्र फलंदाज जितेंद्रने तो अचूक हेरला आणि फेकून दिला मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. आणि एक निराशजनक हा सामना मात्र इथे पार पडला. तरी पण दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा. या स्पर्धेत आपण सहभागी झालात.